नमस्कार, द न्यूज प्लसच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मी राजेंद्र पंडित. शिवसेनेच्या मागणीने पालखी मार्गातील लोखंडी पोल हटणार. गजानन महाराज यांची पालखी दिनांक 11 जुलै 2024 रोजी भैया चौक ते मर्याई चौक येथून पंढरपूरकडे जाणार असल्यानं त्या मार्गावरील असलेला लोखंडी पोल पहाटे काढण्यात आल्याची माहिती रेल्वे व्यवस्थापक दोहरे यांनी दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलेल्या मागणीला यश आलं असून रेल्वे व्यवस्थापक दोहरे यांनी भैया चौक येथील लोखंडी पोल काढण्यात आल्याचं यावेळी सांगितलं. मर्याई चौक येथे पालखीला येणारा अडथळा शिवसेनेनं दूर केल्यानं व पालखी मार्ग मोकळा होत असल्यानं स्थानिक नागरिकांनी यामुळे आनंद व्यक्त केला आहे. भारताचा युवा शाहीवादी युवा महासंघतर्फे नीट UGC परीक्षेमध्ये झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं निवेदन. 2024च्या नीट UG परीक्षेचा पेपर परीक्षेच्या एक दिवस आधी पाटणा बिहारमध्ये फुटला. 5 मे 2024 रोजी म्हणजेच परीक्षेच्या दिवशी पाटणा येथील शास्त्रीनगर पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्यात आला. सदर प्रकरणी सरकार तात्काळ हस्तक्षेप करून संबंधित दोषींवर कडक कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचं स्वरूप व्यापक आणि उग्र होईल. जर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास शासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी अशी विनंती भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघातर्फे जिल्हा सचिव आणि जिल्हाध्यक्षांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदनही दिलं आहे. नेट मध्ये जो गोंधळ झाला, NTA सारख्या संस्थेने पेपर फोडण्याचं काम केलं, त्या सगळ्या अधिकाऱ्यांवरती, त्या सगळ्या संस्थेच्या लोकांवरती कारवाई झाली पाहिजे आणि केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. अहो, ज्यांना स्वप्न बघतात डॉक्टर होण्याचं स्वप्न मनी बाळगणाऱ्या विद्यार्थ्याच्या स्वप्नावरती पाणी सोडण्याचं काम हे केंद्र सरकार आणि त्यांची NTA संस्था केलेली आहे. त्यांचा या ठिकाणी आम्ही विद्यार्थी युवा आघाडीच्या वतीनं DYFIच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करतो. पोलिसांचा अधिकार करताय याकरता आम्ही पोलिसांना परमिशन विचारलं, आम्ही त्यांना रिसर सांगितलं, आम्ही या ठिकाणी येतो, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतो, परंतु त्यांनी आम्हाला परमिशन नाकारलेलं आहे. तुम्ही फक्त परमिशनच नाकारू शकता, आमची भावना, आमची आक्रमकता तुम्ही रोखू शकत नाही. संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज पालखीचं सोलापुरात जल्लोषात स्वागत. हजारो भाविकांनी घेतलं दर्शन. गण गण गणात होते आणि विठुनामाचा जयघोष करीत शेगावहून आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या भेटीसाठी निघालेल्या संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचं गुरुवारी सोलापूर शहरात आगमन झालं. पांढऱ्या शुभ्र पोशाखातील भगव्या पताकाधारी वारकरी एका रांगेत चालत होते. त्यानंतर टाळ वाजवीत आणि विठुरायाचा जयघोष करीत वारकरी मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही शहरातील पालखींचं दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती. गजानन महाराजांच्या या पालखीसोबत 700 ते 750 वारकरी असून या पालखीचं स्वारथ्य 3 अश्व करीत आहेत. गजानन महाराजांची पालखी 8 जिल्ह्यामधून आक्रमण करते. शेगाव पंढरपूर असा 33 दिवसांमध्ये 750 किलोमीटरचं अंतर त्यामुळे पार पडतं. बुधवारी पालखीचं सोलापुरात आगमन झाल्यानंतर महापालिका प्रशासनाच्या वतीनं श्री संत गजानन महाराज पालखीचं स्वागत करण्यात आलं. यावेळी पालखीच्या दर्शनासाठी सोलापूरकर भाविकांनी गर्दी केली होती.
पद्मशाली पुरोहित संघ वेधशाळेच्या वतीने अक्षरा अभ्यासक्रमाचं आयोजन. पद्मशाली पुरोहित संघ वेद पाठशाळेच्या वतीनं रविवार दिनांक 21 जुलै रोजी अक्षराभ्यास संस्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. पद्मशाली पुरोहित संघाच्या वेद पाठशाळेत हा कार्यक्रम होणार आहे. या संघातर्फे गेल्या 90 वर्षापासून विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवले जातात. तरी या उपक्रमाचा समाज बांधवांनी लाभ घ्यावा असं आवाहन पद्मशाली पुरोहित संघ वेद पाठशाळेकडून करण्यात आलं आहे. या पत्रकार परिषदेत संघाचे उपाध्यक्ष हरिकृष्ण नल्ला, सचिव अरविंद जिल्हा, खजिनदार ओमप्रकाश सामंत, विश्वस्त श्रीनिवास गाजू आदींची उपस्थिती होती. या सरस्वती पूजन अक्षराभ्यास विद्यारंभन हे कार्यक्रम षोडश संस्काराप्रमाणे पद्मशाली पुरोहित संघातर्फे आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमाला आम्ही सादर चिरंजीवांना त्यांना अक्षराभ्यासासाठी जे लागणारे साहित्य आहे, पाटी पेन्सिल आणि आशीर्वाद यज्ञ, होमविधी, शास्त्रीय विधी, धार्मिक विधी घडवून त्यांना आशीर्वाद येणार आहे. त्यासाठी आपण बातमीपत्रात घेऊया अल्पशी विश्रांती. पाहत रहा द न्यूज प्लस, बातम्या प्लस बरंच काही. ममता रेडी में दे रहे हैं कुछ अनोखे वैरायटीज जो हमने हमारे शहर में देखे ही नहीं थे. ट्रेंडी फैशनेबल शूज, टी-शर्ट, जीन्स, कॉटन पैंट, जैकेट, ट्रैक पैंट, इतनी सारी वैरायटीज कि अपनी पसंद का प्रोडक्ट तो खरीदना ही पड़ेगा. एथनिक में सूट, शेरवानी, फैंसी, ब्लेजर, कुर्ता पैजामा की तो भरपूर वैरायटी मिलेगी. रीजनेबल रेट में बढ़िया वैरायटी कहीं मिलती हो तो वो है सिर्फ और सिर्फ ममता रेडीमेड. प्राइस डिसेंसी और रीजनेबल रेट्स भी हमारी पहचान. ममता रेडीमेड, अपनी पसंद चुनिए और अपनी स्टाइल और लुक्स को बेहतर बनाइए. लुक, फैशन और स्टाइल का दूसरा नाम ममता रेडीमेड. हमारा पता ममता रेडीमेड, लश्कर, शोलापुर. साई स्वाद, टेस्टी खाद्य पदार्थांची जर आठवण आली, जिभेवर रेंगाळणारं एकच अप्रतिम नाव साई स्वाद. क्वालिटी असू देत किंवा क्वांटिटी, एकच नाव साई स्वाद. स्वाद पाव भाजीचा असो किंवा शुद्ध शाकाहारी राईस प्लेटचा, पंजाबी डिशेसचा असू देत किंवा भेळ पाणीपुरीचा, विविध प्रकारच्या चमचमीत खाद्य डिशेस फक्त आणि फक्त साई स्वाद येथेच. सर्व स्नॅक्स व जेवणाचे पार्टीजच्या ऑर्डर्स पण आम्ही स्वीकारतो. आमचे सर्व्हिस ठिकाण साई स्वाद, साऊथ इंडियन अँड वेज चायनीज सेंटर, सुशील नगर, भारतीय विद्यापीठ जवळ, विजापूर रोड, कोल्हापूर. साई स्वाद कॅफे अँड रेस्टॉरंट, ITI जवळ, विजापूर रोड, सोलापूर. साई स्वाद पावभाजी व स्नॅक्स सेंटर, ITI जवळ, विजापूर रोड, सोलापूर. कॉन्टॅक्ट मिस्टर सादिक नदाफ 9850113464. मिस्टर गणेश सावंत 9420090005. सोलापूर शहर व जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांना आवाहन. महाराष्ट्र राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये होत आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे तसंच खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व म्हणजेच 11 विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे.
इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दिनांक 5 ऑगस्ट 2024 पर्यंत काँग्रेस भवन सोलापूर येथे जमा करावेत असं आवाहन करण्यात आलं आहे। या पत्रकार परिषदेस प्रदेश चिटणीस किसन मेकाले गुरुजी, शहर कार्याध्यक्ष हनुमंतू सायबळू, दत्तू बंदपट्टे, तिरुपती परकीपंडला, अशोक कलशेट्टी आदींची उपस्थिती होती। सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या आदेशावर व आपले खासदार लोकप्रिय ताई यांच्या सूचनेनुसार आम्ही या ठिकाणी एक पत्रकार परिषद घेतो आहे। ही पत्रकार परिषद येणारी जे विधानसभा आहे 288 जागेवर काँग्रेस पक्षाने शहर व जिल्ह्यामध्ये जे उमेदवार इच्छुक आहेत अशा उमेदवारांची काँग्रेस पक्षाकडून जिल्हा अध्यक्षाकडे जे इच्छुक आहेत त्यांची यादी मागितलेली आहे। जे ओपनमधून लढवणार आहेत आमच्याकडे फॉर्म आलेले आहेत, ते फॉर्म ओपनवाल्यांना जे लढवणार आहेत त्यांना 20,000 त्याची फॉर्माची किंमत राहणार आहे 20,000। आणि जे SC कॅन्डिडेट आहेत, जे SC मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये 10,000 रुपये हे फॉर्म विकत आपल्याला मिळणार आहेत। सोलापूर शहरामध्ये व जिल्ह्यामध्ये जवळजवळ 11 मतदारसंघ आहेत। महाराष्ट्र प्रदेश यांच्या आदेशानुसार व आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष नानाजी पटोले यांनी आम्हाला पत्र पाठवलेलं आहे। त्यांच्या सूचनेनुसार व आमचे मार्गदर्शक सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या आदेशावर व आपले खासदार लोकप्रिय ताई यांच्या सूचनेनुसार आम्ही या ठिकाणी एक पत्रकार परिषद घेतो आहे। ही पत्रकार परिषद येणारी जे विधानसभा आहे 288 जागेवर काँग्रेस पक्षाने शहर व जिल्ह्यामध्ये जे उमेदवार इच्छुक आहेत अशा उमेदवारांची काँग्रेस पक्षाकडून जिल्हा अध्यक्षाकडे जे इच्छुक आहेत त्यांची यादी मागितलेली आहे। जे ओपनमधून लढवणार आहेत आमच्याकडे फॉर्म आलेले आहेत, ते फॉर्म ओपनवाल्यांना जे लढवणार आहेत त्यांना 20,000 त्याची फॉर्माची किंमत राहणार आहे 20,000। आणि जे SC कॅन्डिडेट आहेत, जे SC मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये 10,000 रुपये हे फॉर्म विकत आपल्याला मिळणार आहेत। महापुरुषांच्या पुतळ्याकडे लक्ष द्या, दुर्लक्ष झाल्यास संभाजी आरमारच्या वतीनं आंदोलनाचा इशारा। सोलापूर शहरातील महापुरुषांच्या पुतळ्याकडे महापालिकेचं अक्षम्य दुर्लक्ष होत आहे। CCTV बसवणं, पुतळ्यांच्या बाजूनं कंपाऊंड बांधणं, सिक्युरिटी गार्ड ठेवण्यात यावा। जर महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना झाल्यास आंदोलन उभं करू असा इशारा संभाजी आरमारच्या वतीनं महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांना शिवाजी वाघमोडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे। सोलापूर शहरातील सर्व पुतळ्यांची पाहणी संभाजी आरमारच्या पदाधिकाऱ्यांसमवेत करून पुतळ्यांची अवहेलना होणार नाही याची योग्य ती खबरदारी घ्यावी, अन्यथा संघटनेला याविरुद्ध मोठं आंदोलन उभं करावे लागेल याची नोंद घ्यावी असा इशारा संभाजी आरमारच्या वतीनं देण्यात आला आहे। दरम्यान यावेळी पालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी या संदर्भात झोन अधिकाऱ्यांना फोन करून महापुतळ्यांच्या पुतळ्याजवळील गाडीचं साम्राज्य काढण्यात यावं आणि परिसरातील सुशोभीकरण करण्यात यावं अशा सूचना दिल्या आहेत। यावेळी शशिकांत शिंदे, सागर डगे, सोमनाथ मस्के, स्वप्नील इरावती, राजू आखाडे, अभिषेक पलनारी, सुधाकर करणकोट आदींची उपस्थिती होती। सोलापूर शहरातल्या महापुरुषांच्या पुतळ्यासंदर्भात आज वृत्तपत्रामध्ये बातमी छापून आलेली की नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यासमोर गटरीचं स्वरूप निर्माण झालेलं आहे आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं, कर्मचाऱ्यांचं जाणीवपूर्वक याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे। हे आम्ही आज महानगरपालिकेच्या प्रशासनाधिकारी माननीय उपायुक्त लोकरे साहेबांना निवेदन दिले आहे। सोलापूर शहरातल्या
महात्मा गांधींचा पुतळा असू द्या, नेताजी सुभाषचंद्र बोसचा पुतळा असू द्या, आपलं लोकमान्य टिळकांचा पुतळा असू द्या, ह्या लोकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं जीवन वेचलं. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा या वाक्याप्रमाणे त्यांनी देशात स्वातंत्र्यासाठी लढा उभा केला आणि त्याच नेताजी सुभाषचंद्र बोसांचा पुतळा गटारीच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे. हे आपल्या महानगरपालिकेला काळिमा फासणारी गोष्ट आहे. आम्ही संभाजी आरमारच्या वतीने महानगरपालिका प्रशासनाला असा आवाहन करतोय की लवकरात लवकर सोलापूर शहरातल्या सुभाषचंद्र बोसांचा पुतळा असू द्या किंवा इतर महापुरुषांचे पुतळे असू द्या, त्याचं सुशोभीकरण करा. त्या ठिकाणी सिक्युरिटी गार्डची सोय करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.